मल्चिंगचा पेपर अंथरल्यानंतर कमीत कमी 2 दिवस त्याला होल पाडायचे नाही. कारण का, मल्चिंगचा पेपर अंथरला की वरून पडणारं ऊन जे तर ते पूर्ण मल्चिंगवर पडेल आणि ते मल्चिंगवर जे पडलंय तर होल नसल्यामुळे कुकरमध्ये जसं वाफ तयार होते आणि जी उष्णता तयार होते तशी उष्णता खाली जमिनीत तयार होते आणि ती तयार झाल्यामुळे जमिनीत असणारी जी घातक बुरशी तर ती त्यात पूर्ण मरण पावण्याची संभावना. मातीचं निर्जंतुकीकरण आपण करू शकतो. तिथं आपण रासायनिक कोणतेही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरलं तर ते जितकं प्रभावी नाही तितकं हे प्रभावी. त्यानंतर काय करायचंय, 15 ते 20 मिनिट ठिबक संच परत एकदा चालवायचं. तर त्यावेळेस पाणी आणि हवा त्या दोघांमध्ये जे काही संघर्ष होतो त्यातून परत मोठ्या प्रमाणात तिथं उष्णता तयार होते आणि पूर्ण बेड आपला तर तो निर्जंतुक होऊन जातो. हे एक दिवस आपल्याला पूर्ण ठेवायचे आणि चौथ्या दिवशी आपल्या मल्चिंगला आपल्याला होल पाडायचे. मल्चिंगला होल जे तर ते सायंकाळी पाडायचे. होल पाडून झाल्यानंतर आपल्याला एक 15-20 मिनिट पाणी द्यायचे. मग ती सगळी गरम हवा त्या होल मधून बाहेर निघून जाईल आणि आज संध्याकाळी होल पाडल्यानंतर आपल्याला उद्या पूर्ण दिवस थांबायचे आणि उद्या संध्याकाळीच रोप लागवड करायची.